नमस्कार. इंडियन फूड्स अँड मसालामध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण खमंग कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी बनवणार आहोत. मधल्या वेळेत छोटीशी भूक भागवण्याचा एक सोपा पदार्थ आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ आणि 2 वाटी मैदा. हा 2 वाटी मैदा आहे. तुम्ही या वाटीने मोजून घेतलेला आहे, चाळून व्यवस्थित. आणि तो आपल्याला त्याचं पीठ भिजवायचं आहे. हा 2 वाटी मैदा आहे. याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ टाकले. आणि तेल आहे ते थोडंसं गरम करून घेते मी. तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये ते मोहन टाकणार आहे. तेल गरम झालं तर याच्यामध्ये मी टाकते. त्याच्यातून आपल्याला अगोदर चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं की मग हाताने त्याला एकजीव करायचं. पूर्ण पिठाला ते मोहन लागलं पाहिजे, तरच आपले शंकरपाळे खुसखुशीत होतात. पूर्ण पिठाला लागले असे पूर्ण पीठ असं एकजीव झालं पाहिजे. मूठ भरते कशी बघायचं हे पिठाची झाली म्हणजे आपले हे तेल हे मोहन पूर्ण पिठाला लागले. त्याच्यामध्ये थोडं पाणी करून ते पीठ भिजवायचं आहे. पीठ जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. जसं आपण कणिक भिजवतो पोळ्यासाठी तसं बनवायचं आहे. तर पीठ हे मस्त भिजून झालं. मला यासाठी अर्धा ग्लास पाणी लागलं पीठ घालायला. त्यात थोडंसं तेल टाकून आपण एक 5 ते 7 मिनटं भिजत ठेवायचं आहे. नंतर आपण त्याचे शंकरपाळे करणार. हे थोडंसं त्यालाच हात लावायचा, नंतर मळून घ्यायचं आपण एकदा. हे आपल्याला चांगल्या प्रकारे आता हे पीठ असं मळून झालेलं आहे. त्याला आपण 5 ते 7 मिनटं आपण त्याला झाकून ठेवणार आहे आणि नंतर त्याचे शंकरपाळे तयार करणार आहोत. तर आपलं हे पीठ रेडी झालं आहे. 5-7 मिनटं होऊन गेले. त्याला पूर्ण थोडंसं आणखी एकदा असं एकजीव थोडं मळून घ्यायचं. त्याचे छोटे छोटे गोळे पण होते, आपण त्याचं हे करू. अशा प्रकारे 4 गोळे केलेत मी. आता हे पीठ करू. होतं थोडंसं पीठ लावलेलं म्हणजे मैदा आहे हा. असं जास्त बारीक पातळ पण नाही लाटायची, जाड पण नाही, मध्यम ठेवायची. आता आपली पोळी लाटून झाली. आता आपण याचे उभे काप करून घेऊ. तुम्ही याला शंकरपाळ्याचा आकार पण देऊ शकता किंवा चौकोनी पण तुम्ही कट करू शकता. ज्यांना जसं आवडतं तुम्ही करू शकता. तर मी करून घेते आणि नंतर आपण त्याला तळून घेऊ. सगळे करून ठेवले. आता थोडंसं आपण म्हणजे कढईमध्ये तेल तापा ठेवलं होतं अगोदरच. आता यामध्ये थोडं तापलं कसं आपण ते थोडं पीठ टाकून बघते मी. हे आता लगेच आपलं पीठ वरती आलं म्हणजे आपलं तेल हे चांगल्या प्रकारे तापलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ. गॅस आपल्याला फुल ठेवायचा नाही, मध्यम ठेवायचा आहे. जर फुल ठेवला तर जळणार, मध्ये कच्चे राहतात. आणि जर बारीक ठेवला तर ते वातड बनतात. त्यामुळे आपल्याला तो मध्यम आचेवर ठेवायचा आहे. तर आपले हे शंकरपाळे रेडी आहेत तळून. अशा मस्त गुलाबी रंगावरती तयार झाले तळून. त्याला काढून घेते मी. शंकरपाळे तळून मस्त तयार आहेत. हे पास एवढेच क्रिस्पी झाले. असं अशा प्रकारे ते तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि शंकरपाळे कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की कळवा.
अशाच नवनवीन पदार्थांसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.